शेवटी चोराच्या हातातच किल्ल्या गेला, याला काय अर्थ आहे? हा, तो यशवंत मामा कधीच सुधारणार नाही हे माहीत असून देखील आई त्याला कशा पैसे संधी द्यायला लागली आहे? का करायला लागली आई असं? आणि तो मामा नाटकं करून आईला लुबाडायला लागलाय, फसवायला लागलाय, हे आईच्या लक्षात काय येत नाही? नाही, मी असं होऊ देणार नाही. आहो, शांत व्हा, शांत व्हा म्हणते ना मी, शांत व्हा. हे बघा, या सगळ्यात यशवंत मामांची पण एक बाजू आहे हे आपण विसरतोय. अहो, यशवंत मामा आईंचे सख्खे भाऊ आहेत. इतक्या वर्षात त्यांच्या मनातला आक्रोश, त्यांच्या मनातलं दुःख जर त्यांना बहिणीसोबत व्यक्त करावंसं वाटलं असेल तर त्यात चूक काय सांगा? वाटूच शकतं ना. हे बघा, आत्ता आपण ही सगळी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. कुठल्याही गोष्टीवर असं पटकन रिॲक्ट नाही होऊ शकत आत्ता आपण. मला असं वाटतंय तुम्ही एकदा आईंशी बोला, त्यांच्या मनात काय आहे ते एकदा जाणून घेऊयात ना, मग आपण काय ते ठरवूया. ठीक आहे? हे बघा, ही परिस्थिती खूप नाजूक आहे आत्ताची. ह्यात ना आईंच्यात आणि आपल्यात काही गैरसमज नको निर्माण व्हायला, इतकंच. ठीक आहे, मी बोलतो आईशी. तसं मी रागाच्या भरात मी जरा जास्तच केलं बघ. मी माफी मागतो तिची. ठीक आहे, आलोच मी. बोल शरू, कसा आहे आजचा पहिला दिवस? हा, खुश ना एकदम? ऑफिस कसं आहे? ताई ताई ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. शरू, काय झालंय? आवाज का असा येतो तुझा? ठीक आहेस ना तू? हो हो, मी ठीक आहे. ऐक, इथे मी आता आई, मला माफ कर. मगाशी मी लयच बोलून गेलो बघ. अक्षरानं समजूत घातली ना तुझी, म्हणून आलायस ना मग माझी माफी मागायला. होय, पण आई अगं, मी मगाशी रागात होतो बघ. आणि रागाच्या भरात माणूस काय बोलतोय, काय करतोय ना, हे त्याला तवा कळत नाही. पण एकदा का त्याचा राग शांत झाला ना की त्याला समज कळते बघ. सुंदर, मी तुला माफ केलं, पर एक ध्यानात असू दे, पैसा मोठा नसतो, याहीपेक्षा मोलाची असतात ती नाती. आणि नात्यामध्ये एक माणूस मोठा व्हायला लागला ना का दुसऱ्याची घुसमट होते. अशा घुसमट झालेल्या व्यक्तीनं जर काही येडं पाऊल उचललं तर काय करायचं? नंतर पश्चाताप करायचा. म्हणून मी निर्णय घेतलाय. मी आहे समद यशवंतावरच्या आंध्या मायेपोटी करतेय का त्याची बाजू घेते असं नाही, पण मलाही नात्यामधली घुसमट नको आहे, ती सोडवायचा प्रयत्न करतेय, इतकंच. आई, तुझं समज म्हणणं पटतंय मला, पण तू यशवंत मामाच्या बाबतीत जो काय निर्णय घेतलायस ना तो मला नाही पटलेला आहे. हे बघ आई, मी त्याच्याबद्दल काय बी बोललो तरी तुला राग येणं स्वाभाविकच आहे, कारण तो तुझा सख्खा भाऊ आहे. पण आई अगं, त्याच्या चुका आपल्या डोळ्यासमोर आहेत, तरी बी तुला त्याचा का पुळका यायला लागलाय? चुका आपल्या बी आहेत, मग शिक्षा आपल्याला बी मिळायला हवी ना.
मला आता वाटतंय का मी खरंच यशवंताचं समद वरबाडून घेतलं का? असं असेल तर त्याची शिक्षा मला बी व्हायलाच हवी. आई अगं वय सुंदर, म्हणून मी यो निर्णय घेतलाय. सांभाळू दे त्याला समजा. ठीक आहे, देऊया आपण संधी यशवंत मामाला. पण या वर्षभरात त्याच्याकडनं काय चूक झाली नाही तर म्या त्याला कवाच माफ करणार नाही बघ. ठीक आहे. आषाढाला चढला जोर आणि साळींद्रीचा झाला मोर. ही वसुंधरा अशी अचानक कशी काय बदलली? मला तर वाटतं ठरवून केलं आहे तिनं हे समज. बघा, पुढच्या 1 वर्षात एक बी काम आपलं नीट होऊ देणार नाही. पुढे चाल म्हणायचं आणि आडवा पाय घालून पाडायचं असं आहे तिचं. आणि मग एकदा का तुम्ही तोंडावर पडलात की म्हणायचं बघा लायकीच नव्हती तुमची. तुम्हाला सांगते, अक्षरानं आणि तिनं हे ठरवून केलंय. म्हणजे कायद्याच्या चौकटीत तुम्हाला अडकून कायमचं बाहेर फेकणार. आणि काय हो, मी म्हणते हे जे आहे ते समजा आपलंच आहे ना व? मग आपण कुणाला परीक्षा का देत बसायच्या? नाही उर्वशी, ताईचा असा कसला बी हेतू नसणार आहे. असं बी होऊ शकतं ना की तिनं आपल्याला मनापासून संधी दिल्या. तिला कुठे द्यायचं होतं मनापासून आपल्याला? संधी नाटकेत नसती. अजिबात नाही. तिनं आपल्याला संधी दिली आणि आपल्याला आता स्वतःला सिद्ध करायचं हेच डोक्यात आहे माझ्या. ते बी प्रामाणिकपणे दाखवून देणार आहे मी बी ह्या सगळ्याच्या लायक आहे म्हणून. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेव उर्वशी, हे सगळं करत असताना आधीसारखं वागायचं नाही आपण. प्रामाणिकपणा आणि कष्ट याला पर्याय नाही. आणि तसं बी त्याला पर्याय राहू देणार नाही मी. कळतंय का? यासनी काय फेफरा आला आता? काय करायचे ते करू देत, पण मी माझा हक्क सोडणार नाही. कुणाला काय बी न मिळू देता मी समज मिळवणार. हक्क नाही सोडणार. शरू, ताई, तुला कसं कळलं हे सगळं? अगं, काम करताना डेली अपॉइंटमेंट्स मध्ये मला तिचं नाव दिसलं. आधी मला वाटलं की दुसरं कोणीतरी असेल, पण नंतर तीच आली ना समोर, म्हणून तुला लगेच कॉल केला मी. शरू, तुला नक्की असं वाटतंय की ती कामिनीच आहे? हो ताई, ती कामिनीच होती. रादर ती अजूनही आतच आहे. आहे आता? हो चल बघा. ताई, ती प्रेग्नेंट आहे. काय? प्रेग्नंट आहे? अगं पण ती जेलमध्ये होती ती. ठीक आहे, चल बघूया. वहिनी, तू जे म्हणतेस ना ते मला बी पटलेलं नाही बघ. नाही, मान्य आहेत आपलीच माणसं आहेत, पर ती आपली माणसं धड पाहिजे ना. इतक्यांदा माफ केलंय सगळं त्यांना, पण त्यांच्यात काय सुधारणा आहे का सांग ना. आणि तू जर का असं घर बांधून ठेवायचं म्हणून समद्यासनी माफ करत राहिलीस ना, तर तुझी जरब कधीच कुणावर बसणार नाही बघ. ही समधी काय आहेत ना ते चांगलंच माहितीये मला. मी अभि अनुभवलंय ना. ताई, जरा शांत व्हा.
किती विचार करताय? अहो, प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वार्थ असतो, आपल्या काही इच्छा असतात. ज्याला जे हवं ते मिळालं ना का माणसं बदलतात. अहो, अगदी रावणाचा बी राम व्हायला वेळ लागत नाही. आपण फक्त संधी देऊन बघायची. तुम्ही जरी दाखवत नसला ना ताई, तरी तुम्हाला कामिनीची काळजी वाटते. तिच्याविषयी तुमच्या पोटात आज बी माया आहे, कळतंय ना मला. आणि म्हणून म्हणते ताई, काय हरकत आहे तिला एक संधी देऊन बघितली तर? काय हरकत आहे ती घरी यायला? वहिनी, तिला या घरात कधी बी जागा मिळणार नाही. तिच्या चुकांना मी कधीच माफ करणार नाही. ताई अहो, कामिनी, अगं इतकं सगळं होऊन गेलं, तू घरी येऊन गेलीस, पण आत्या आम्हाला काही सुद्धा बोलल्या नाहीत. कुठल्या तोंडाने सांगाल ती तुम्हाला? ती तिला तोंड दाखवायला जागाच कुठे ठेवली. मी लय चुकले अक्षरा, आणि त्याची शिक्षा दिली आहे बघ देवानं मला. मला एक गोष्ट कळत नाहीये, पण ज्या माणसाने तुला फसवलं त्याला शोधावं असं तुला एकदाही वाटलं नाही? काय करू शोधून? ज्या माणसाने मला अशा अवस्थेत सोडून गेलाय त्या माणसाबरोबर मला आयुष्य नाही काढायचंय. आणि त्याला तरी काय दोष देऊ? ही तर माझ्याच कर्माचा हिशोब अजून पुरा नाही झाला. सगळ्यात मोठी गुन्हेगार तर मी तुझी आहे अक्षरा. कुठल्या तोंडाने माफी मागू तुझी? तुझ्या आणि सुंदरच्या बाबतीत तर मी लय चुकीचं वागली. अक्षरा मला माफ कर. काय करतेस, वेडी आहेस का? माफी मागायची काही गरज नाहीये. हे बघ, जे काय झालं त्याचा तुला पश्चाताप होतोय हे जास्त महत्वाचं आहे. आणि पश्चातापापेक्षा मोठं काही प्रायश्चित नाही. अक्षरा, माझं पुढचं भविष्य काय आहे ना मला नाही माहिती, पण या पोटातल्या बाळासाठी मला जगायचं. तू त्याची काळजीच नको करूस. आता त्याची आणि तुझी काळजी घेण्यासाठी आपल्या घरातली सगळी माणसं आहेत. घरी चल. घरी नको. आईला नाही आवडणार. ती मला थारा बी नाही देणार. ती मला ती घरातून बाहेर काढायला लय मोठा राडा घालेल. आणि आता ना माझ्यामुळे त्या घरात मला राडा नको. प्लीज घरी नको. कामिनी, असं काही होणार नाही. मी आहे ना, मी शब्द देते तुला. घरी चल. अक्षरा, कामिनी, हे बघ आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आणि तुझी अशी परिस्थिती असताना घरातलेही तुला साथ देतील. तू चल घरी. पर शरू, एक शब्द बोलू नको आता. मी सांगितलं ना तुला काही नाही होणार. चल घरी. ताई, मी रिक्षा आणते. चल. आई, या घरात सुखाची झुळूक अशीच कायम राहू दे. माझं हे घर आनंदाने सुखासमाधानाने भरलेलं असू दे. तुझा आशीर्वाद कायम राहू दे पाठीशी. आई, तू कशा पायी आलीस इकडं? हा, तुला सांगितलंय ना, या घराची दारं कायमची बंद आहेत तुझ्यासाठी. मागे जो तमाशा उभा करून गेलीस ना, तो निस्तरता निस्तरता जीव गेलाय आमचा. या घराची दारं कायमची बंद आहेत तुझ्यासाठी. धक्के मारून घालवायच्या आधी निघ इथं. निघ म्हणलं ना, वा निघ. आत्या, मी आणलंय तिला घरी.
आत्या प्लीज कामिनीला ओरडू नका. तिची या घरात याची तयारीच नव्हती, मी तिला घेऊन आली. अक्षरा तुला कळत नाहीये का? अगं ही पोरगी या घरात राहायच्या लायकीचीच नाहीये. किती सोंग केली हिनं, किती त्रास दिलाय. विसरलीस वय? नाही आत्या, मला माहिती आहे सगळं, पण आपण विसरून जाऊयात ना. मला माहिती तिने खूप चुका केल्या, पण चुका आपल्या माणसांच्याच आपण पोटात घातल्या आणि पुढे गेलो तर काय हरकत आहे. अक्षरा तुला कळत नाहीये का? ज्या पोरीला माणूस की नाही, जिला कट कारस्थान करण्यात आनंद आहे ना, तिला या घरात थारा नाही. कामिनी, कामिनी तू वैदी थांब. लय पुळका दाखवायची गरज नाहीये हिला. आल्या पावली चालती हो. ऐ, कळत नाहीये तुला? माझ्या डोळ्यासमोर 1 मिनिट भी थांबायचा ना या तू. चल निघ इथनं म्हणलं ना, निघ. ताई, ताई जरा शांत व्हा बघू. पोरीची काय अवस्था झाली ते तरी बघा. वहिनी अगं नौटंकी आहे ही, नाटका करतीये. हिची आई आहे ग म्या, हिची नच ओळखते म्या. वय ताई, पण आता आपण समदे शांत होऊन काय करायचं ते समदे मिळून ठरवूया ना. काय ठरवायचंय वहिनी? काय बी ठरवायची गरज नाही. ही माझ्यासाठी कवाच मेलीये. आता हिचं काय बी ऐकून घ्यायची इच्छा नाहीये मला. आत्या, हे बघा, तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, पण आत्ताची तिची ही परिस्थिती बघता आपणच तिची साथ दिली पाहिजे. आत्ता तिला आपल्या माणसांची जास्त गरज आहे आत्या. अक्षरात चुकतीयस तू. तिला माणसांची गरज नाहीये. तिला कसली गरज आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. थांबा. कामिनी, काय काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? हा, कुठं होतीस तू? कुणासोबत होतीस? आणि जेलमधून सुटल्यानंतर लगोलग घरी का आली नाहीस? काय सांगू मामी तुला, लय घडामोडी झाल्या ग. म्हणजे मी जेलमधून सुटले होते लवकर, पण आईनं धमकावलं होतं की वाड्यावर यायचं नाही म्हणून. मग अशा परिस्थितीत मला बी आदराची गरज होती, म्हणून एका माणसानं हात दिला होता आणि मी अभि काही विचार न करता त्याचा हात धरला. कामिनी अगं, आम्ही असं म्हणतात ना की तुमचीच कर्म तुमच्या आडवी येतात, तसंच झालं बघ. ज्या माणसावर मी आंधळ्यासारखा विश्वास ठेवला त्यानं बी लय मोठी मोठी आश्वासनं दाखवून मला फसवून गेला. कामिनी अगं, काय समजा होऊन बसला. पण आता काळजी नको कर. तू आलीस ना इथं, आम्ही समजे बोलतो ताईंशी. हा, नको मामी, मला माझ्या कर्माची फळं भोगू दे, मला माझ्या वाटेनं जाऊ दे. आई मला कवा बी या वाड्यावर घेणार नाही. तिचा राग काढणं लय अवघड आहे. कामिनी, तू या घरात कुठेही जाणार नाही, आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. उर्वशी, या सगळ्यातनं कामिनीनं काहीतरी शिकायला पाहिजे, नाहीतर नवीन काहीतरी डाव खेळायचे. या पोरीचा काय भरोसा आहे का तवा?
कामिने हे घे आणि तुझं तोंड काळा कर. आई हे दागिने आहेत इथं परत तोंड दाखवायचं नाही. हे घेऊन निघ आता. आत्या काय करताय? असं नका वागू ना. आता तिला आपल्या आधाराची गरज आहे. अक्षरा अगं किती भोळी आहेस तू. तुला कळत कसं नाहीये. तिला आधार नकोय. हीची गरज आहे. ए बाई तुझी गरज भागली ना व भागली ना व तुझी गरज. आता हे घे आणि निघ इथं परत पाऊल ठेवायचं नाही बरं का. थांबा आत्या. नका ना इतका टोकाचा निर्णय घेऊ. प्लीज एकदा शांतपणे विचार करा. आत्या आजपर्यंत तुम्ही तिच्या प्रत्येक सुखदुःखात तिची साथ दिली. आता तिच्या या परिस्थितीत तिला सगळ्यात जास्त तुमच्या आधाराची, तुमच्या मायाची, तुमच्या प्रेमाची गरज आहे. अशी पाठ नका ना फिरवू. आता ती कुठे जाईल मला सांगा. आई वडील आयुष्यात नसतानाच्या वेदना काय असतात हे मी आणि शरूने अनुभवलंय. ते दुःख तिच्या वाट्याला येऊ नये. आता ती एक आई होणार आहे. तिला आता आईपेक्षा सगळ्यात जास्त गरज एका मैत्रिणीची आहे. तिला होणाऱ्या वेदना, तिला होणारं दुःख, तिला होणारा आनंद, तिला काय हवं नको यासाठी आता तिला तुमची जास्त गरज आहे. तुम्हीच अशी पाठ फिरवली तर कुठे जाणार ती? आत्या तिची आई होण्याची भावना तर तिला जगू देत. प्लीज आत्या एकदा तिला माफ करा ना. प्लीज एकदा.